दुर्योधनाच्या कृपेने जरी अंगराज झाला तरी कर्ण स्वतःला भाग्यशाली मानत नव्हता. कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद मिरवावं असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. परंतु राजा बनलो तरच स्पर्धेत भाग घेता येईल या एका कारणासाठी त्या क्षणी त्याने राज्यपद स्वीकारलं होतं. परंतु तसं काहीच घडलं नाही. एका अर्थाने दुर्योधनाकडून झालेला कर्णाचा तो सन्मानच होता, परंतु तोच सन्मान त्याला अपमानासारखा वाटत होता. कारण कुणाहीकडून कधीही दान न स्वीकारणारा दानशूर कर्ण आज याचक ठरला होता. परंतु राज्यपद स्वीकारले नसते तर तो त्याचा अहंकार ठरला असता. कर्णाला याचीही जाणीव होती की दुर्योधनाने त्याला आपला मित्र का बनविला, कारण त्यामध्ये दुर्योधनाचाही स्वार्थ होताच. अर्जुनाशी बरोबरी करू शकेल असं कर्ण सोडून दुसरं कोणीही नव्हतं. कर्णाने राज्य परत केलं असतं तर तो दुर्योधनाचा अपमान ठरला असता आणि आपल्यावर उपकार करणाऱ्याचा अपमान करणं योग्य नव्हतं. म्हणूनच इच्छा नसून देखील कर्णाला अंगराजपद स्वीकारावं लागलं होतं. आई वडिलांचा निरोप घेऊन कर्ण तेथून राजवाड्यामध्ये आला. त्याला राजकुमार दुर्योधनाने बोलावलं होतं. राजमहालाच्या प्रवेशद्वारातच त्याला महाराणी कुंती दिसल्या. नकळतच कर्ण त्यांच्याकडे आकर्षित झाला. समोरच असलेल्या कमळाच्या फुलातील एक फूल नकळतच कर्णाने तिच्या पायाशी ठेवलं. कुंती नकळत 2 पावले मागे जाऊन आश्चर्याने त्याला म्हणाली, पुत्र, हे फूल तर देवांच्या पायाशी ठेवतात ना? कर्ण म्हणाला, हो, आणि माता पण देवाच्या जागी असते ना. जेव्हा तुम्ही आणि पांडू महाराज नगरात पहिल्यांदा आले तेव्हा पिताश्रींनी मला सांगितले होते की महाराज आणि महाराणी हे नेहमी आपल्या आईवडिलांच्या जागी असतात. कुंती कर्णाला आनंदाने म्हणाली, पुत्र, मलाही तुझी माता समज. कुंती कर्णाच्या डोक्यावर हात ठेवणार इतक्यात पांडव तिथे आले. कर्ण अर्जुनकडे बघत म्हणाला, शत्रूच्या आईला आई समजून मी त्याच्याविषयी मनात दया निर्माण होऊ देणार नाही. अर्जुन म्हणाला, स्पर्धा संपली आहे अंगराज. आता मी तुला शत्रू मानत नाही, परंतु जर तुमच्या मनात हीच इच्छा आहे तर मी नक्की ती पूर्ण करेन. कर्ण म्हणाला, स्पर्धा अनिर्णितच राहिली नाही तर मीच सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले असते. अर्जुन म्हणाला, तुमची इच्छा असेल तर परत एकदा स्पर्धा करू. कर्ण रागात म्हणाला, आता स्पर्धा नाही, आपली भेट जर युद्धभूमीवर झाली तर अर्जुन तुझा मृत्यू माझ्या हाताने होईल. हा माझा प्रण आहे. अर्जुन त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला, योद्ध्यांची भेट रणभूमीवरच होते अंगराज. राहिला प्रश्न तुम्ही घेतलेला प्रण, तर आपण समोर आल्यानंतर मी स्वतःहून नक्की तुला आठवण करून देईन. युधिष्ठिर बोलला, अर्जुन, ज्ञानाचा गर्व करू नये. जसे पारा सोन्याला नुकसान पोचवतो तसेच. नकुल बोलला, ज्येष्ठ, याची गरज अंगराज यांना आहे. सहदेव बोलला, नाही, त्यांना गरज नाही, कारण पारा सोन्याला नुकसान पोचवतो, लोखंडाला नाही. तसे सर्वजण हसू लागले. महाराणी कुंती कानाला हात लावून ओरडली, बस, तुम्ही असे काही बोलणार नाही. कर्ण तुमचा ज्येष्ठ बंधू आहे. तेव्हा सहदेव तिरस्काराने बोलला, हो माता, तो आम्हाला ज्येष्ठ बंधू दुर्योधनासारखा आहे. नकुल बोलला, हो, अगदी तसेच, दृष्ट आणि पाताळयंत्री.
भीम रागाने बोलला, शेवटी सारखे गुण असले तरच मैत्री होते. आणि त्याने ते कमळाचे फूल पायाने कुस्करून टाकलं. कुंतीला घेऊन ते निघून गेले. अंगदेश राज्य हे जरासंधाच्या राज्याजवळ असल्यामुळे त्याच्या दहशतीच्या सावटाखाली तेथील राज्यव्यवस्था काहीशी डळमळीत झाली होती. हस्तिनापूरचे त्याकडे काही अंशी दुर्लक्ष झाले होते. तरी देखील अल्पकाळातच कर्णाने अंगदेशात सुशासन आणून एक सुतपुत्र देखील उत्तम राजा बनू शकतो हे अवघ्या भारतवर्षाला दाखवून दिले. ज्या चंपानगरीला कधी काळी त्याला सोडावे लागले होते, तीच चंपानगरी आता कर्णाच्या अधिपत्याखाली आली होती.